नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सप्लेनिंग फिजिक्स बाय सागर इंगे. आज आपण फ्रिक्शनवरच्या एक्झरसाइज 2वरचे डाऊट डिस्कस करणार आहोत. आता त्याच्यामध्ये पहिलाच प्रॉब्लेम आपल्याला विचारला आहे बघा. फर्स्ट प्रॉब्लेम याच्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, ए बॉडी ऑफ मास यम इज केप्ट ऑन रफ हॉरिझॉन्टल सरफेस. एक बॉडी जिचं मास कॅपिटल एम आहे आणि ही कुठं ठेवली आपण रफ हॉरिझॉन्टल सरफेसवरती. तिचा कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन किती म्यू आहे. अ पर्सन इज ट्राइंग टू पुल द बॉडी बाय अप्लाइंग द हॉरिझॉन्टल फोर्स बट द बॉडी डज नॉट मूव्ह. बॉडीवरती एक पर्सन काय करू राहिलं, फोर्स अप्लाय करू राहिलं हॉरिझॉन्टली, पण बॉडी मूव्ह होत नाही. द फोर्स बाय द सरफेस ऑन द ब्लॉक एफ वियर. आता फोर्स बाय द सरफेस ऑन सरफेस ब्लॉकवरती एफ एवढा रिझल्टंट फोर्स अप्लाय करत असेल तर हा एफ किती येईल, असा त्याची कंडिशन काय येईल असं त्याचं क्वेश्चन विचारलं आहे. तर दॅट इज कॉन्टॅक्ट फोर्समध्ये आपण ही कॉन्सेप्ट डिस्कस केली. याच्यामध्ये आन्सर जे आहे तुमचं 3 नंबरचा आन्सर येईल. तर ऑलरेडी हा कॉन्सेप्ट आपण डिस्कस केला आहे बघा. ज्यावेळेस बॉडी स्लाईडच होणार नाहीत, बॉडी जर स्लाईड होणार नाहीत तर त्यावेळेस बॉडीवरती ॲक्ट होणार रिझल्टंट फ्रिक्शन फोर्स. म्हणजे आता सिम्पल आपण याचं सोल्युशन घेऊया. आता हा रफ सरफेस घेतला आपण, याच्यावरती हा ब्लॉक ठेवलेला आहे. ब्लॉक स्लाईड होत नाही, याचा अर्थ काय, इकडं रिझल्टंट फ्रिक्शन फोर्स ॲक्ट होणार आहे, इकडं नॉर्मल फोर्स. ओके, आणि ह्या नॉर्मल फोर्स आणि फ्रिक्शन यांच्यामध्ये हा रिझल्टंट फोर्स असणार कोणाचा, सरफेसचा. कारण इकडे तुम्ही अप्लाइड फोर्स अप्लाय करता, एनी बॉडी मूव्ह होते का नाही, याला आपण एफ अप्लाइड म्हणणार. आणि हा एफ कॅपिटल एफ समजा आता मी काय घेतला, फ्रिक्शन फोर्स घेतला. काय घेतला, रिझल्टंट फ्रिक्शन फोर्स बाय द सरफेस. आता कॅपिटल एफ काय मिळेल मला, तर सिम्पल आपण कॅल्क्युलेट केलं, कॅपिटल एफ इज इक्वल टू एफ एस स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर. म्हणजे एफ इज इक्वल काय मिळेल तुम्हाला, दॅट इम्प्लाइज एफ इज इक्वल टू रूट ऑफ एफ एस स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर. मग आता एफ एस तुम्हाला माहिती आहे, एफ एस किती असतो, एफ एस इथं इज इक्वल टू म्यू इंटू एन, आणि एन माहिती आहे एफ एस इक्वल टू म्यू इंटू एन इज एम जी. आता ही व्हॅल्यू आपण जर सबस्टिट्यूट केली तर काय होईल, एफ रिझल्टंट फोर्स एफ इज इक्वल टू रूट ऑफ म्यू इंटू एन, एफ एच व्हॅल्यू म्यू इंटू एन, म्यू स्क्वेअर एन स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर. मग आता हा रिझल्टंट फोर्स मला मिळेल, दॅट इज एफ इज इक्वल टू याची मॅक्झिमम व्हॅल्यू एन कॉमन घेतला अंडर रूट म्यू स्क्वेअर प्लस 1. आता म्यूची व्हॅल्यू जर 0 घेतली तर हा काय मिळेल, मिनिमम किती मिळेल, दॅट इज एन इतका. म्हणजेच हा जो एफ आहे याची मिनिमम व्हॅल्यू एन आहे आणि मॅक्झिमम व्हॅल्यू किती, एन अंडर रूट म्यू स्क्वेअर प्लस 1. म्हणजेच इथे काय मिळेल, दॅट इज एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू एफ इज लेस दॅन इक्वल टू एन अंडर रूट 1 प्लस म्यू स्क्वेअर. एन म्हणजे काय, एम जी. सो एम जी इज लेस दॅन ऑर इक्वल टू एफ इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम जी अंडर रूट 1 प्लस म्यू स्क्वेअर. दिस इज सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. मग प्रॉब्लेम नंबर हा जो सेकंड तुम्ही विचारला होता त्याचं हे झालं सोल्युशन. ओके, सो सोल्युशन याचं येईल प्रॉब्लेम नंबर थर्ड कंडिशन. आता त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 3 विचारलेलं आहे बघा. आपल्याला 2 ब्लॉक्स M1, M2 आणि M3 दिलेले आहेत. पहिल्याचं मास 1.5 kg, दुसऱ्याचं 2.0 kg म्हणजे 2 kg, थर्डचं दिलं आहे 0 kg 1 kg रिस्पेक्टिव्हली प्लेस ऑन अ रफ सरफेस. हे सगळे या रफ सरफेसवरती प्लेस आहे. मग M1 तुम्हाला दिला आहे, M2 दिला आहे, M3 दिला आहे. पुढं काय म्हटलं आहे बघा, ए फोर्स एफ इज अप्लाइड ऑन गिवन ब्लॉक. एफ इथं अप्लाइड केलं तर ही सिस्टीम ॲक्सलरेट होते किती, 3 मीटर पर सेकंड स्क्वेअरनी. देन द फोर्स दॅट द 1.5 kg ब्लॉक एक्झर्ट ऑन 2 kg ब्लॉक विल बी अप्रॉक्सिमेटली. तर त्यांनी आपल्याला क्वेश्चन असं विचारला की जो M1 जो आहे तो M2 वरती इथं फोर्स एक्झर्ट करेल, M1 हा M2 वरती फोर्स एक्झर्ट करेल, तर हा फोर्स किती येईल दोघांमधला, असा क्वेश्चन त्यांनी विचारला. हा फोर्स समजा आपण इथं F2 ॲझ्युम केला, M1 आणि M2 मधला. नंतर M3 आणि M2 मधला, M2 आणि M3 मधला हा फोर्स जर आपण F1 ॲझ्युम केला तर आपल्याला हा F2 कॅल्क्युलेट करायचा, असं आपण ॲझ्युम करूयात. मग आता कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल बघा. तर मग इथं मी काय करणार आहे, सुरुवातीला M3ला FBD मध्ये कन्वर्ट करतो, नंतर M2ला FBD मध्ये कन्वर्ट करतो आणि आपल्याला आन्सर मिळून जाईल. सिम्पल आहे. मग तर प्रॉब्लेम नंबर 3चं सोल्युशन. मग सुरुवातीला आपण M3ला FBD मध्ये कन्वर्ट करूयात. F3 इज कन्वर्ट ॲज FBD. आता इथं अगोदर राईट करून घ्यायत. M1 दिलं आपल्याला 1.5 kg, M2 दिलेलं आहे आपल्याला 2.0 kg, नंतर M3 दिलेलं आहेत 1 kg, ॲक्सलरेशन दिले आहेत 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन दिला आहे 0.2. ओके, एवढा गिवन डाटा आहे. मग आता M3ला आपण FBD मध्ये कन्वर्ट करतोय.
M3. तर M3 वरती कोण फोर्स अप्लाय करणार बघा. आता हा M3 वरती कोण फोर्स अप्लाय करेल. तर M3 वरती पहिला फोर्स येईल, दॅट इज अ नॉर्मल फोर्स. अपवर्डला काय येईल मग, नॉर्मल फोर्स, दॅट इज नॉर्मल फोर्स. डाऊनवर्डला त्याचं वेट, दॅट इज M3 इंटू G. नंतर बघा आता इथं कॉन्सेप्ट समजून घ्या. इथे काय होणार आहे, M2 M3 वरती फोर्स अप्लाय करणार. हा फोर्स F1 इकडे असणार आहे. हा F1, F1 हा कोणी अप्लाय केला, M2 नी M1 वरती, M2 नी M3 वरती, F1. आता त्याचबरोबर इकडं M3 वरती आणखी एक फोर्स ॲक्टिव्ह होईल, तो म्हणजे आता फ्रिक्शन फोर्स. या सरफेसमधला हा इथला असणार फ्रिक्शन फोर्स, त्याला मी FK1 म्हणतो, FK1. आणि बॉडी इकडे ॲक्सलरेट होते. आता बॉडीचा रिझल्टंट जर फोर्स जर घेतला आपण, रिझल्टंट फोर्स काय मिळेल आपल्याला, सिंपल, दॅट इज M3A इज इक्वल टू, याला सपोर्ट कोण करेल, F1 अपोज कोण करेल, फ्रिक्शनल फोर्स. मग M3 इज 1, ॲक्सलरेशन इज 3, F1 कॅल्क्युलेट करायचं आहे. FK किती असणार आहे, म्यू इंटू N काय असणार आहे, M3G. मग 3 इज इक्वल टू F1 इंटू म्यू इज 0.2, M3 इज 1, G इज 10, हे होईल 2, हा 2 इकडे आणला प्लस 2 होईल, म्हणजे किती होईल, हे 5 न्यूटन्स. लक्षात आलं का, यस बघा, F1 मायनस 2 आणि हा 2 इकडे आणला, 3 2 जा 5 न्यूटन्स. म्हणजेच काय आपल्याला काय समजलं, तर M3, M2 आणि M3 मधला कॉन्टॅक्ट फोर्स किती, F1 आहे. आता M2ला आपण FBD मध्ये कन्वर्ट करूया. आता काय करायचं आहे, M2 आपण FBD मध्ये कन्वर्ट करणार आहे. हा आपला M2 ब्लॉक, याला FBD मध्ये कन्वर्ट करायचे. मग याच्यावरती अप्लाय होणारा नॉर्मल फोर्स हा M2, डाऊनवर्डला त्याचं वेट M2G. आता बघा इथं M2 नी M3 वरती किती अप्लाय, दोन मला कॉन्टॅक्ट फोर्स किती, F1 आहे. मग आता F1 म्हणजे M3 सुद्धा M2 वरती किती फोर्स अप्लाय करेल, F1 एवढाच फोर्स ॲक्ट करत, तो ह्या डिरेक्शनला असणार आहे, F1, बरोबर. नंतर त्याचबरोबर आता M1 सुद्धा काय करणार, M2 वरती फोर्स अप्लाय करणार आहे, F2. हा इकडं हा F2 अशा पद्धतीने इकडं अप्लाइड असणार आहे, हा झाला F2. आणखी कोणता फोर्स येईल, तर फ्रिक्शन फोर्स. कशामधला, ह्या सरफेसमधला, मी त्याला FK2 असं म्हणतो. आणि आपल्याला हा F2 इथे लगेच मिळून जाईल. लक्षात आलं का, FK2 इकडे. आता आपल्याला काय मिळून जाईल, F2 हा मिळून जाईल. फ्री बॉडी लक्षात आली. F1 कोणामधला आहे, कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन M2 आणि M3. F2 काय, कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन M1 आणि M2, हा आपण कॅल्क्युलेट करायचा आहे. इकडे नॉर्मल फोर्स FK2 फ्रिक्शन फोर्स M2G. मग आता रिझल्टंट बॉडी इकडे ॲक्सलरेट होते, तर रिझल्टंट ॲक्सलरेशन काय येईल, M2A इज इक्वल टू, याला सपोर्ट कोण करेल, F2 सपोर्ट करेल, आणि अपोज कोण करेल, F1 अपोजिट डिरेक्शन, आणि फ्रिक्शन फोर्स FK2 अपोज करेल. M2 माहिती आपल्याला, त्याचं वेट 2 येईल, ॲक्सलरेशन 3 इज इक्वल टू F2 कॅल्क्युलेट करायचं आहे. F1 आपण कॅल्क्युलेट केला किती येतो, 5 येईल, आणि FK2 म्हणजे हा सेकंड फ्रिक्शन फोर्स काय येईल, M इंटू M2G. आता हे सगळं, हे दोन फोर्सेस इकडे आणले, हा 6 प्लस 5 आणि हा इकडे आणला प्लस म्यू किती येत, 0.2 इंटू M2 किती येत, 2 इंटू G किती येत, 10 इज इक्वल टू हा F2. हे दोन्ही टर्म काय घेतले आपण, इकडे आणलेत. तर 6 प्लस 5 काय झाला, 11, 0.02 दॅट इज 0.4 इंटू 10 दॅट इज 4 इज इक्वल टू F2. आणि मग हा F2 आपल्याला इथं मिळेल 15 न्यूटन्स. किती मिळाला, 15 न्यूटन्स. सो दिस इज सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 3. आता पुढचा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, प्रॉब्लेम नंबर 6. प्रॉब्लेम नंबर 6 काय म्हटलं बघा, स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट अ बॉडी स्लाइड्स डाऊन अ 45 degree inclined plane in the twice the time it takes slide down same distance in the absence of friction. The coefficient of friction between the bodies of the inclined plane. तर आपल्याला बघा दोन बॉडीज आहे, एक फ्रिक्शनलेस सरफेस आहे, एक विदाउट फ्रिक्शनलेस सरफेस आहे. कॉन्सेप्ट समजून घ्या. आता बघा क्वेश्चन काय विचारलं आहे, प्रॉब्लेम नंबर 6 समजून घ्या. अगोदर आपल्याला दोन इन्क्लाइन सरफेस दिलेले आहेत. हा जस्ट इमॅजिन, हा फर्स्ट आपला इन्क्लाइन सरफेस आहे, फर्स्ट इन्क्लाइन सरफेस आहे. इथं सुरुवातीला बॉडी रेस्ट म्हणजे इथे इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, आणि बॉडी डाऊनवर्डला येऊ राहिली, बॉडी कुठे येऊ राहिली, डाऊनवर्डला. जस्ट इमॅजिन दॅट. हा विदाउट फ्रिक्शन, विदाउट फ्रिक्शन, ओके. आणि नंतर सेम फिगर आहे, सेम फिगर, सेम अँगल ऑफ इन्क्लिनेशन दॅट इज 45 दिलेलं आहे आपल्याला. किती दिलं आहे, 45 डिग्री. अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती दिलं आहे, 45 डिग्री. 6 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये बघा, अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती दिलं आहे,
45 डिग्री सेम, फक्त हा फ्रिक्शन सरफेस आहे, फ्रिक्शन सरफेस आहे. ओके, आणि ही बॉडी इथून येऊ राहिली, इथं परत इनिशियल व्हेलॉसिटी इनिशियली काय होती 0, ती डाऊनवर्डला येऊ राहिली. पण आता इथं सरफेस कसं आहे, फ्रिक्शन, हा रफ सरफेस आहे, म्हणजे विथ फ्रिक्शन येईल इथं, विथ फ्रिक्शन, विथ फ्रिक्शन. आता ही बॉडी ज्यावेळेस डाऊनवर्डला येणार आहेत त्यावेळेस हिच्या साईड लागणार टाईम T1 आहे आणि हिच्या साईड लागणार टाईम T2 आहे. किती डिस्टन्स कवर करणार दोन्ही पण, सपोज एक्स हे सारखंच डिस्टन्स दोन्ही बॉडी कवर करते, याचं पण एक्स, ही पण एक्स एवढंच डिस्टन्स कवर करणार आहे. परंतु आता इथं फ्रिक्शन असल्यामुळे इथं टाईमचा आहे T2 हा T1च्या डबल आहे. म्हणजे इथं बघा कन्सेप्ट काय आहे की जर विदाऊट फ्रिक्शन बॉडीला येण्यासाठी टाईम जर T1 लागत असेल तर इथून येण्यासाठी टाईम किती लागतो, याच्यात डबल लागतो, म्हणजे T2 काय झाला 2 टाइम्स ऑफ T1 झालं. हे आपल्याला गिवन आहे, त्याला इक्वेशन नंबर आपण 1 म्हणणार. T1 काय आहे, टाईम टेकन बाय बॉडी टू पास द इन्क्लाइन सरफेस विथ डिस्टन्स एक्स, त्यासाठी टाईम T1, आणि इथून परत तोच टाईम आहे तेवढं डिस्टन्स पास होण्यासाठी पण टाईम T2 लागतो. हा T2 किती आहे, पहिल्या बॉडीला जर 1 सेकंड लागत असेल तिला किती लागतं 2 सेकंड, म्हणजे T1च्या डबल लागतोय. मग आता आपण हा इक्वेशन आपल्याला गिवन दिलं आहे, मग आपल्याला काय करायचं आहे तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इथला हा म्यू किती असेल असं क्वेश्चन विचारलं आहे. मग आता परत आपल्याला माहिती आहे बॉडी ज्यावेळेस डाऊनवर्डला येणार आहे तर बॉडीवरती बॉडीचं ॲक्सलरेशन डाऊनवर्डला, बॉडी डाऊनवर्डला तिचं ॲक्सलरेशन आहे, आणि इकडं त्याचं वेट mg, याला mgला आपण रिझॉल्व केलं 2 कॉम्पोनंटमध्ये, तर हा येईल mg साइन थिटा, आपल्याला माहिती आहे ना, हा काय येईल mg कॉस थिटा. मग बॉडी इथं जी डाऊनवर्डला येते कोणामुळे येणार आहे, फक्त या mg साइन थिटामुळे येणार आहे. मग इथं रिझल्टंट फोर्स घेतला तर MA इज इक्वल टू mg साइन थिटा, मग इथं ॲक्सलरेशन मिळेल तुम्हाला g साइन थिटा. मग आता बघा युजिंग कायनेमॅटिक्स थर्ड इक्वेशन, सेकंड इक्वेशन टाईम किती लागेल तो टाईम आपण कॅल्क्युलेट करायचा आहे. मग x इक्वल टू टाईम किती लागेल बघा, x इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. आता u इनिशियल 0 आहेत म्हणून काय येईल x इक्वल टू 1/2 at स्क्वेअर. मग इथं मी T1 म्हणतो त्याला, T1 स्क्वेअर इज इक्वल काय मिळेल आपल्याला 2x अपॉन a, दॅट इज T1 इज इक्वल टू मिळेल आपल्याला 2x अपॉन g साइन थिटा, याला म्हणूयात इक्वेशन नंबर 1. आता सिमिलरली आता इकडे याला आपण जर रिझॉल्व केलं व्यवस्थित, इकडं नॉर्मल फोर्स समजून घ्या, इकडे येईल डाऊनवर्डला त्याचं वेट mg, नंतर mgला रिझॉल्व केलं 2 कॉम्पोनंटमध्ये, हा पॅरलल कॉम्पोनंट, हा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट, तर आपल्याला माहीत हा काय मिळेल आपल्याला mg कॉस थिटा, आणि इकडं काय मिळेल mg साइन थिटा. ओके, आणि ही बॉडीला इकडं आता बॉडी डाऊनवर्डला तर इकडं काय ॲक्ट होणार फ्रिक्शन फोर्स. आता रिझल्टंट मोशन घेतली बॉडी, रिझल्टंट डाऊनवर्डला येते, तर रिझल्टंट मोशनमध्ये काय येईल MA इज इक्वल टू सपोर्ट कोण करेल mg साइन थिटा सपोर्ट करेल, अपोज कोण करेल फ्रिक्शन फोर्स. ओके, फ्रिक्शन फोर्स म्हणजेच काय येईल mg साइन थिटा मायनस म्यू इंटू n पण माहिती आहे आपल्याला, सो आपण राईट करू शकतो mg साइन थिटा मायनस म्यू mg कॉस थिटा. लक्षात आलं का, यांची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे mg कॉस थिटा, सो इथं m गेट कॅन्सल, हा m कॅन्सल होईल, ॲक्सलरेशन किती मिळेल g साइन थिटा मायनस म्यू जी कॉस थिटा. मग आता इथं आपण जर टाईम T2 कॅल्क्युलेट केला तर अकॉर्डिंग टू परत सेकंड इक्वेशन T2 इज इक्वल काय मिळेल आपल्याला 2x अपॉन a T2 स्क्वेअर. आता 2x आपल्याला माहीतच आहेत, आपण a किती असणार इथं डाऊनवर्डचा a2 म्हणूया त्याला, हा a2 किती असेल g साइन थिटा मायनस म्यू जी कॉस थिटा, याला म्हणूयात इक्वेशन नंबर 2. आता आपण इक्वेशन नंबर 1कडे जर गेलो ह्या इक्वेशनकडे तर आपल्याला माहिती आहे काय T2 इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ T1. ओके, याचा स्क्वेअर जर घेतला तर काय होईल T2 स्क्वेअर इज इक्वल टू 4 T1 स्क्वेअर, आणि T2 आणि T1ची व्हॅल्यू टाकूयात. T2 काय मग आपला T2 आत्ताच कॅल्क्युलेट केलेला, दॅट इज 2x अपॉन g साइन थिटा मायनस म्यू जी कॉस थिटा इज इक्वल टू T1 4 टाइम्स, T1 किती आहे 2x अपॉन g साइन थिटा. आता बघा आपल्याला इथं म्यू कॅल्क्युलेट करायचं आहे, मग काय करणार तर सिम्पली बघा x दोन्ही साईडचा कॅन्सल होऊन गेला. आता काय करूयात ही टर्म इकडे आणूयात,
आणि हा 8 इकडे आणूया, म्हणजे काय होईल बघा 2/8 इज इक्वल टू, समजा 2 2 जा 4, 2/8 इज इक्वल टू हा जी साइन थीटा मायनस म्यू जी कॉस थीटा आपण जी साइन थीटा. आता बघा जी साइन थीटा या दोन्ही टर्मला डिवाइड जर केलं तिथं काय जी साइन थीटा 1 मायनस इथं काय होईल जीची कॅन्सल जाईल म्यू कॉस थीटा आपण टॅन थीटा, सॉरी कॉस थीटा आपण साइन थीटा काय मिळेल आपल्याला 1/tan, म्हणजे इथं काय मिळेल म्यू आपण टॅन थीटा. लक्षात का कॉस थीटा आपण साइन थीटा 1/tan थीटा. लक्षात आलं. मग आता बघा सिम्पल इथं 1/4 येईल, 2 2 जा 1/4 1/4. मग आता हे कसं राईट करणार, तर म्यू टॅन थीटा इकडं आणतो आणि 1/4 तिकडे नेतो, म्हणजे काय होईल म्यू आपण टॅन थीटा इज इक्वल टू 1/4 तिकडे गेलं 1 मायनस 1/4 दॅट इज 3/4. मग आपल्याला टॅन थीटा कॅल्क्युलेट करायचं आहे, बरोबर की नाही, सॉरी म्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. मग म्यू काय येईल टॅन थीटा इंटू 3/4. तर ही तुमची म्यूची व्हॅल्यू आहे. ओके. आता टॅन तुम्हाला माहीतच आहे, थीटा किती 45 डिग्री, थीटा किती इथं 45 डिग्री, ती व्हॅल्यू टाकली आपण इथं. तर म्यू इज इक्वल काय मिळेल टॅन 45 इज 1, सो 1 इंटू 3/4 दॅट इज 0.25 0.75 या आपल्याला म्यू मिळेल 0.75. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. लक्षात आलं. आता प्रॉब्लेम नंबर 7कडे आपल्याला जायचं आहे. प्रॉब्लेम नंबर 7 काय म्हणलं बघा प्रॉब्लेम नंबर 7मध्ये, द ब्लॉक स्लाइड डाऊन ऑन inclined plane of slope of angle theta with constant velocity. It is then projected up on the same plane with the initial velocity v0. How far up the incline will it move before the coming to the rest? How far up incline will it move before coming to rest? बघा आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करता येईल आपल्याला. परत त्याच्यात दोन केसेस बघा. तर बारावी सुरुवातीला काय होते, अ ब्लॉक स्लाइड, लक्ष द्या याचे दोन कंडिशन येतील. द ब्लॉक स्लाइड डाऊन, सुरुवातीला ब्लॉक स्लाइड डाऊन येतो विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, म्हणजे ॲक्सेलरेशन 0 असणार आहे, त्यावेळेस ब्लॉक डाऊनवर्डला येतं. तर सुरुवातीची तुम्ही कंडिशन जर घेतली तर अशा पद्धतीचा आपला इन्क्लाइन सरफेस आहे. ओके. आणि इथून ब्लॉक डाऊनवर्डला येतो आहे, कुठे येतो आहे डाऊनवर्डला. तर त्याच्या कोणत्या प्रकारचं ॲक्सेलरेशन ॲक्ट होणार नाही, कारण कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. मग आपण डाऊनवर्डचा कंपोनंट एम जी घेतला आणि हा एम जीचा पॅरल कंपोनंट एम जी साइन थीटा, इकडं हा नॉर्मल फोर्स, इकडं एम जी कॉस थीटा, आणि याला अपोज कोण करेल इकडं फ्रिक्शन फोर्स. आपल्याला माहीत राहील इथं काय येईल फ्रिक्शन फोर्स. मग सिम्पल या केसनुसार फ्रिक्शन फोर्स इकडून मिळेल तुम्हाला एम जी साइन थीटा. मग आपण फ्रिक्शन काय आपल्या इथं, दॅट इज फ्रिक्शन इज म्यू इंटू एन इज इक्वल टू एम जी साइन थीटा. सो म्यू इंटू एम जी कॉस थीटा इज इक्वल टू एम जी साइन थीटा. मग आता पहिल्या केसनुसार कॉन्स्टंट व्हेलॉसिटी मिळेल त्यावेळेस, मग एम जी गेट कॅन्सल, म्हणजे टॅन थीटा इज इक्वल काय मिळेल आपल्याला इथं म्यू मिळेल. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आता सेकंड केस नंबर 2. आता केस नंबर 2 मध्ये ब्लॉक काय होतं अपवर्डला जातं. काय म्हणलं बघा आता, इट इज देन प्रोजेक्टेड अप विथ सेम प्लेन विथ व्हेलॉसिटी v0. इनिशियल व्हेलॉसिटी काय घेतली v0. आता क्वेश्चन काय विचारलं का, हाऊ फॉर अप, तो किती डिस्टन्स अपला मूव्ह विथ अप इन द इन्क्लाइन विल बी द मूव्ह बिफोर कमिंग टू रेस्ट. फायनल त्याचा स्पीड काय झाला पाहिजे 0 झाला पाहिजे. अशा पद्धतीचं क्वेश्चन, म्हणजे तो किती डिस्टन्सवर अपवर्डला कव्हर करेल त्यावेळेस त्याची फायनल व्हेलॉसिटी 0 असेल. आता बघा सेकंड केसमध्ये काय आहे, सेम इन्क्लाइन प्लेन अशा पद्धतीचं. याच्यावरती परत आपण हा अँगल थीटा, इथं हा ब्लॉक घेतो आहे. आता ज्यावेळेस हा अपवर्डला जाणार आहे त्यावेळेस त्याच्यावरती ॲक्ट होणारे फोर्सेस, परत डाऊनवर्डला एम जी, इकडं नॉर्मल फोर्स, परत इकडं पॅरलल कंपोनंट एम जीचा एम जी साइन थीटा, इकडं एम जी कॉस थीटा, ओके अँगल थीटा, आणि इकडं काय असणार आहे फ्रिक्शन फोर्स. सॉरी आता अपला जातो आहे ना, अपला जातो आहे म्हणजे इकडं डाऊनवर्डला येईल फ्रिक्शन फोर्स. रिझल्टंट मोशन काय येणार तुमची, रिझल्टंट मोशन मास इंटू ॲक्सेलरेशन इज इक्वल टू
एम जी साईन थिटा प्लस फ्रिक्शन फोर्स. आता फ्रिक्शन फोर्स प्लस का झाला, कारण फ्रिक्शन फोर्स आणि एम जी साईन थिटा सेम डिरेक्शनला आहे. मग आता इथलं जर आपण ॲक्सलरेशन जर कॅल्क्युलेट जर केलं तर काय मिळेल, मास इंटू ॲक्सलरेशन इक्वल एम जी, इकडे एम जी साईन थिटा प्लस म्यू के काय येणार आहे, म्यू इंटू एन प्लस एफ के. म्हणजे काय येईल बघा, एम जी साईन थिटा प्लस म्यू इंटू एन एम जी कॉस थिटा. आता एनची म्यूची व्हॅल्यू माहिती इक्वेशन 1 नुसार टॅन थिटा म्हणजे साईन थिटा पण कॉस थिटा. एम इंटू ए काय मिळेल आपल्याला इथं, एम जी साईन थिटा प्लस म्यू इज टॅन थिटा इंटू एम जी कॉस थिटा. एम इकडचे कॅन्सल करून टाकूया. टॅन थिटा म्हणजे साईन थिटा आपण कॉस थिटा गेट कॅन्सल. म्हणजे काय मिळेल, आयसोलेशन इक्वल टू जी साईन थिटा प्लस जी साईन थिटा म्हणजेच किती मिळेल, 2g साईन थिटा. काय मिळालं आपल्याला, ॲक्सलरेशन मिळालं. आता डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. मग कायनेमॅटिक्स सेकंड इक्वेशन एक्स इक्वल टू यू टी, सॉरी कायनेमॅटिक्स थर्ड इक्वेशन यूज करूयात. कायनेमॅटिक व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस, सॉरी मायनस अपवर्डला चाललं आहे ना पार्टिकल, आता मायनस ट्वाईस ए एस. आता पार्टिकल अपवर्डला जाऊन स्टॉप होतं, इथे येऊन स्टॉप होतं. म्हणजे त्याचा फायनल स्पीड काय झाला, 0. इनिशियल स्पीड काय दिला, यू इज इक्वल टू व्ही नॉट दिलेला आहे. मग एस कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फायनल स्पीड इज 0 इज इक्वल टू यू व्ही नॉट स्क्वेअर मायनस 2 ए एस. सो एस इक्वल काय मिळेल मग, व्ही नॉट स्क्वेअर आपण ट्वाईस ए. ओके, मग व्ही नॉट स्क्वेअर आपण 2 इंटू ए किती मिळेल, 2g साईन थिटा. व्ही नॉट स्क्वेअर डिवाइड बाय 4g साईन थिटा. दिस इज युअर आन्सर. हे तुमचं काय राहील इथं मग आन्सर. कंडिशन समजू घ्या प्रॉब्लेममध्ये, तुम्हाला इझिली प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. So solution of this problem 7 नंबरचा थर्ड ऑप्शन V0 4g sin theta. ओके, आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊयात आपण. प्रॉब्लेम नंबर 9 म्हणले बघा, प्रॉब्लेम नंबर 9. आता 9मध्ये काय म्हणले बघा, आपल्याला अशा पद्धतीचे 2 ब्लॉक दिलेले. ओके, आपण याच्यावरती 100 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय करतोय टेजिंग केज ब्लॉकवरती. देन डायग्राम, देन ॲक्सलरेशन प्रोड्यूस बाय स्लॅब. तर याचं ॲक्सलरेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. तर आपल्याला ठरवावं लागणार आहे की हे दोन्ही ब्लॉक सेपरेटली मूव्ह होतील की कंबाईनली मूव्ह होतील. त्यासाठी कंडिशन मग त्यासाठी आपण डिस्कस केलेल्याच आहेत, त्यानुसार आपण जाऊयात. सुरुवातीला आपण याचं काय करणार, मग FBD मध्ये कन्वर्ट करणार होल डायग्राम. नंतर हिला फ्रिक्शन फोर्स कॅल्क्युलेट करणार. आता मी डायरेक्टली स्टॅटिक फ्रिक्शन कॅल्क्युलेट करतो. जो येईल दॅट इज म्यू एस इंटू फ्रिक्शन कोणावरती ॲक्ट होणार, इथे या दोन सरफेसमध्ये फ्रिक्शन फोर्स ॲक्ट होईल. म्यू एस इंटू M1 इंटू जी. M1 त्याचं मास किती दिलं आहे, 0.6 दिलं आहे. मग इथं किती 0.6, M1चं मास दिलं 10, जी किती आहे 10. सो इथं मिळेल 60 न्यूटन्स. म्हणजे तुमचा लिमिटिंग फोर्स जो आहे तो किती 60 न्यूटन्स. किती 60 न्यूटन. आता जर हा पण 9.8 जर टाकला, जी किती टाकला 9.8, तर हा आपल्याला मिळेल नियरली इक्वल टू 58.8च्या आसपास. किती मिळेल 58. तोच घेऊयात आपण एफ एस मीन्स लिमिटिंग व्हॅल्यू किती मिळेल 58.8 न्यूटनच्या आसपास. लक्षात का. आता आपण काय करणार, पूर्ण बॉडीचं कंबाईन ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट करणार. सेकंड स्टेपनुसार कंबाईन ॲक्सलरेशन AC इज इक्वल टू नेट फोर्स डिवाइड बाय द टोटल मास M1 प्लस M2. नेट फोर्स किती इथं 100 न्यूटन्स डिवाइड बाय द टोटल मास किती 10 प्लस 40, म्हणजे किती होईल हे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हे झालं. आता काय करणार, बॉडी ज्याच्यावरती फोर्स ॲक्ट नाही तिला FBD मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे स्लॅब इज कन्वर्टेड ॲज FBD. स्लॅबला काय करणार, FBD मध्ये कन्वर्ट करणार. आता स्लॅबवरती ॲक्ट होणारा फोर्स. मग आता बघा, स्लॅबला FBD मध्ये कन्वर्ट केलं तर स्लॅब. ओके, आता स्लॅबवरती इकडे ॲक्ट होणारा एफ फोर्स, फ्रिक्शन फोर्स किंवा रिक्वायर्ड फ्रिक्शन फोर्स. आणि स्लॅबचं ॲक्सलरेशन आहे AC. हा AC ह्या ॲक्सलरेशन इकडं ॲक्सलरेट होईल. हा रिक्वायर्ड फ्रिक्शन फोर्स कॅल्क्युलेट जर केला, F इज अ रिक्वायर्ड फ्रिक्शन फोर्स. हा रिक्वायर्ड फोर्स काय मिळेल, मास ऑफ स्लॅब दॅट इज मी त्याला B ब्लॉक म्हणतोय किंवा M2 असं म्हणूयात आपण, त्याला काय अडचण नाही. M2 इंटू त्याचं ॲक्सलरेशन कंबाईन ॲक्सलरेशन M2 इज 4 आणि ॲक्सलरेशन 2 दॅट इज 80 न्यूटन्स. याचा अर्थ काय होतं आहे, तुमचा रिक्वायर्ड फ्रिक्शन फोर्स जो आहे तो लिमिटिंग फोर्सपेक्षा मॅक्झिमम. याचा अर्थ दोन्ही ब्लॉक का होणार आहे, सेपरेटली ॲक्सलरेट होणार आहे. आता दोन्ही ब्लॉक जर सेपरेटली ॲक्सलरेट होत असेल तर परत काय करणार, मग आपल्याला स्लॅबचं ॲक्सलरेशनचं आहे म्हणजे परत स्लॅबला आपण FBD मध्ये कन्वर्ट करणार. आता लक्षात घ्या इथे
स्लॅबला FBDमध्ये कन्वर्ट करा, पण स्लॅब आता मोशनमध्ये असल्यानंतर याच्यावरती ॲक्ट होणारा जो फोर्स असेल तो कोणता असणार आहे, फ्रिक्शन फोर्स, FK, कायनेटिक फ्रिक्शन. ओके, आणि ही बॉडी इकडं ॲक्सलरेट होणार आहे, ही बॉडी काय इकडं ॲक्सलरेट होणार आहे. मग रिक्वायर्ड फ्रिक्शन फोर्स काय येईल, FK इज इक्वल काय येणार आहे, FK इज इक्वल टू सिम्पल मास ऑफ स्लॅब इंटू इट्स ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन इक्वल काय येईल, FK अपॉन M2. FK काय येईल, म्यू के इंटू M1 इंटू G. हा फ्रिक्शन फोर्स आहे, तो इथूनच कॅल्क्युलेट करणार 10 kg डिवाइड बाय M2. ओके, समजते का. FK काय येईल, म्यू के M1G अपॉन M2. मग म्यू के किती आहेत, 0.4 आहेत, 0.4 दिलेले आहेत, 0.4. ओके, M1 इज 10, G इज 9.8 अपॉन 40. मग आता आपण हे जर घेतलं तर हे मिळेल आपल्याला, दॅट इज 0 0 गेट कॅन्सल, हा मिळेल आपल्याला 0.1 इंटू 9.8 आणि फायनल आन्सर मिळेल 0.98 न्यूटन्स, सॉरी मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्हाला ॲक्सलरेशन मिळेल. सो ॲक्सलरेशन किती मिळेल मग, 0.9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. क्लिअर. आता प्रॉब्लेम नंबर 10 आपण डिस्कस करूयात. प्रॉब्लेम नंबर 10. प्रॉब्लेम नंबर 10 मध्ये काय म्हणले बघा. Problem number 10. A body is moving down long inclined plane of slope 37 degree. The coefficient of friction between the body and plane varies. Mu is equal to 0.3 x, where x is the distance traveled by down the surface. Then body have the maximum pain. तर बघा, ए बॉडी मुव्हिंग इन अ डाऊन, बॉडी इन्क्लाइन प्लेनवरती डाऊनवर्डला मूव्ह होते, त्यावेळेस तिचा अँगल किती आहे, इन्क्लिनेशनचा 37 डिग्री. The coefficient of friction between the body and plane, mu दिलेला 0.3x, where x is the distance traveled down the plane. Then body will have the maximum speed. तर बॉडीचा मॅक्झिमम स्पीड कधी येईल असा क्वेश्चन आपल्याला त्यांनी विचारलं. दॅट इज व्हॅट इज द व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम स्पीड ऑफ एक्स. म्हणजे सीट आपल्याला एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची जेणेकरून आपल्याला मॅक्झिमम स्पीड मिळेल. तर ती एक्सची व्हॅल्यू काय असेल असं क्वेश्चन विचारलं. आता जस्ट इमॅजिन दॅट हा इन्क्लाइन सरफेस आहे, दिस इज इन्क्लाइन सरफेस, रफ सरफेस आहे हा, याच्यावर ही बॉडी काय होऊ राहिलीत, मूव्ह होऊ राहिलीत, बॉडी मूव्ह होते, त्यावेळेस या बॉडीचं इकडं ॲक्सलरेशन, बॉडी इकडं मूव्ह होते त्यावेळेस तिचं ॲक्सलरेशन नसणार आहे, मॅक्झिमम स्पीड तर इथं ॲक्सलरेशन नाहीत, म्हणजेच बॉडी फक्त डाऊनवर्डला मूव्ह होते, त्यावेळेस बॉडीवरती ॲक्ट होणारे फोर्सेस, डाऊनवर्डला M1 तिचं वेट M1G किंवा MG, इकडं तिच्यावरती ॲक्ट होणारा पॅरल कॉम्पोनंट MG साइन थिटा, इकडं नॉर्मल फोर्स, इकडं परपेंडिक्युलर कॉम्पोनंट MG कॉस थिटा. ओके, आणि इकडं फ्रिक्शन. आपल्याला माहिती आहे आता बॉडी डाऊनवर्डला जाऊ झाली, कशामुळे झाली तर MG साइन थिटा ह्या कॉम्पोनंटमुळे, आणि त्याला अपोज कोण करणार आहे तर फ्रिक्शन फोर्स. मग आपण सिम्पल राईट करू शकतो, FK इज इक्वल टू MG साइन थिटा. आता FK काय असणार आपला म्यू इंटू एन, म्यू MG कॉस थिटा डायरेक्टली घेतो मी, इज इक्वल टू MG साइन थिटा. असं समजलं का, म्यू इंटू एन, एन म्हणजेच काय म्यू इंटू एन, एन इज MG कॉस थिटा. आता MG गेट कॅन्सल, म्यू इज इक्वल काय मिळेल टॅन थिटा, कॉस थिटा तिकडे गेला टॅन थिटा, म्यूची व्हॅल्यू किती 0.3x इज इक्वल टू टॅन थिटा आहे. मग 0.3 इंटू एक्स टॅन 37. आता बघा तर कन्सेप्ट लक्षात समजून घ्या तिथे. आता इथे आपल्याला दिलेलं आहे साइन 37, साइन 37 किती दिलं आहे 3/5. तर ऑब्वियसली कॉस 37 किती असणार आहे 4/5, म्हणजे टॅन किती असेल 3/4. लक्षात आलं, टॅन किती असेल 3/4. सो टॅन 37, टॅन 37 किती बाय 3/4. मग एक्स इक्वल काय होईल, दॅट इज 3/0.3 इंटू 4, दॅट इज 10/4, दॅट इज 2.5 मीटर. इथं काय मिळेल, एक्स इक्वल 2.5 मीटर घेतलं की तुम्हाला मॅक्झिमम स्पीड मिळेल. काय मिळेल, मॅक्झिमम स्पीड. सो दिस इज सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम. दिट इज प्रॉब्लेम नंबर 10. आता प्रॉब्लेम नंबर आपल्याला 11 डिस्कस करायचं आहे. प्रॉब्लेम नंबर 11 काय म्हणले बघा, the force required to just move of body up the inclined plane is double the force required to prevent the body on sliding down the plane.
द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज म्यू, द इंक्लिनेशन थीटा ऑफ द प्लेन. आता फोर्स जर बघितला आपण तर त्यांनी काय सांगितलं, फोर्स रिक्वायर्ड टू जस्ट मूव द बॉडी ऑफ, द फोर्स रिक्वायर्ड टू जस्ट मूव अ बॉडी ऑफ द इन्क्लाइन प्लेन इज डबल द फोर्स रिक्वायर्ड टू जस्ट प्रिव्हेंट द बॉडी फ्रॉम स्लाइडिंग डाऊन द प्लेन. म्हणजे बॉडीला अपला जायला जो फोर्स लागतो त्याच्या डबल बॉडीला डाऊनवर्डला फोर्स लागतो. म्हणजे आपण इथे सिंपल घेणार, दॅट इज या केसमध्ये बघा, आता हा इन्क्लाइन प्लेन आहे, इन्क्लाइन सरफेस आहे, जस्ट इमॅजिन दॅट इन्क्लाइन सरफेस. इथं बॉडी अपवर्डला झाली, अपला, आणि इथं काय होते, बॉडी डाऊनला मूव्ह होते, डाऊनला मूव्ह. ही जो ब्लॉक जो आहे तो डाऊनला मूव्ह राहिला, ओके, डाऊनवर्ड. तर त्याने असं सांगितलं की आपल्याला जेवढा अपवर्डला फोर्स लागतो त्याच्या डबल बॉडीला डाऊनवर्डला, म्हणजे एफ अप इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ एफ डाऊन. ओके, एफ डाऊन. मग आता आपल्याला माहिती आहे इथं आपण मास इंटू ॲक्सलरेशन जर घेतलं इथं काही 2 टाइम्स मास इंटू ॲक्सलरेशन. हे अपचं ॲक्सलरेशन असेल, हे डाऊनचं ॲक्सलरेशन असेल. आता रफ सरफेसवरती अप ॲक्सलरेशन असतं ते तुम्हाला सांगितले मी जी साइन थिटा प्लस म्यू जी कॉस थिटा, आणि डाऊनला असतं ऑफला, डाऊनला किती असतं फक्त निगेटिव्ह साईन जी साइन थिटा मायनस म्यू जी कॉस थिटा. आता ह्या व्हॅल्यू तसं टाकल्यात आपण तर एम एम गेट कॅन्सल, मग एम ऑफ किती होईल, जी साइन थिटा प्लस म्यू जी कॉस थिटा इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट जी साइन थिटा मायनस म्यू जी कॉस थिटा. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं इथं आपल्याला अँगल थिटा कॅल्क्युलेट करायचं, किती अँगल ऑफ इन्क्लिनेशन असेल थिटा कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता बघा इथं जी साइन थिटा प्लस म्यू जी कॉस थिटा इज इक्वल टू 2g साइन थिटा मायनस 2 म्यू जी कॉस थिटा. आता हा म्यू जी कॉस थिटा मी इकडे आणतो, इकडे आले होतो प्लस होईल, आणि जी साइन थिटा तिकडे नेतो. हा 2 म्यू जी कॉस थिटा आणि हा म्यू जी कॉस थिटा किती होईल, 3 म्यू जी कॉस थिटा इक्वल टू आता हा जी साइन थिटा तिकडे नेला मी, काय होईल मग 2g साइन थिटामधून एक जी साइन थिटा कॅन्सल, म्हणजे राहील जी साइन थिटा. सो इथं काय येईल 3 म्यू जी कॅन्सल, 3 म्यू कॉस थिटा तिकडे गेला, टॅन थिटा झाला. सो थिटा इज इक्वल काय येणार मग टॅन इनवर्स 3 म्यू. तर हा अँगल ऑफ इन्क्लिनेशन असेल तुमचा. ओके, टॅन हे समजा 3 म्यू, इथं 3 म्यू इज इक्वल टू जी गेट कॅन्सल्स, कॉस थिटा तिकडे गेला, साइन थिटा आपण कॉस थिटा इज टॅन थिटा. सो सो थिटा इज इक्वल, हा थिटा इकडे घेतला, टॅन इनवर्स 3 म्यू. दिस इज युअर आन्सर, टॅन इनवर्स 3 म्यू. ओके, दिस इज युअर आन्सर, टॅन इनवर्स 3 म्यू. आता प्रॉब्लेम नंबर 14 आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. प्रॉब्लेम नंबर 14 काय म्हणलं बघा, ए पॅराबोलिक बाउल विथ इट्स बॉटम ॲट्स ओरिजिन हॅज द शेप y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 20. हिअर एक्स अँड वाय आर इन मीटर. एक्स आणि वाय काय आहेत मीटरमध्ये. द मॅक्झिमम हाईट ॲट विच ए स्मॉल मास m कॅन बी प्लेस ऑन द बाउल विदाउट स्लिपिंग. तर आपल्याला मॅक्झिमम हाईट कॅल्क्युलेट करायची, म्हणजे एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे की मॅक्झिमम हाईट म्हणजे वाय कॅल्क्युलेट करायचं आहे, व्हर्टिकल वाय, की ज्यामुळे बाउल काय होणार नाही विदाउट स्लिपिंग, म्हणजे तो त्या पर्टिक्युलर हाईटला पोहोचेल, तिथपर्यंत स्लिप होणार नाही. मग आता बघा एक साधा सिंपल फेनॉमिना आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. तर विदाउट सोल्युशन मी सांगतो याचं, म्हणजे विदाउट तुम्ही काही न करता. तर आपल्याला माहिती इथं अँगल ऑफ रिपोज असतो म्यू, टॅन थिटा इज इक्वल टू म्यू, आणि आपण जर म्यूची व्हॅल्यू जर दिली आपल्याला इथे किती दिली 0.5 दिली, 0.5 म्हणजेच 1.5. ओके, आणि सेकंड टर्म आपण जर इथं वाय जर घेतलात तर वाय काय आहेत एक्स स्क्वेअर आपण 20. याचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं म्हणजे काय होईल dy आपण dx, यालाच आपण म्हणतो स्लोप. y2 आपण y1 आपण x2 मायनस x1. हा किती मिळेल एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2x आपण 20, दॅट इज x आपण 10. हा काय झाला तुमचा dy आपण dx म्हणजेच काय झाला स्लोप झाला. याला स्लोपला आपण टॅन थिटा असंही म्हणतो. आपण टॅन थिटाचे दोन व्हॅल्यू मिळाले आपल्याला, इक्वेशन 1 मध्ये 1/2 आणि इक्वेशन 2 मध्ये x आपण 10. मग हे दोन कम्पेअर जर केले तर काय होईल x आपण 10 इज इक्वल टू 1/2. सो x इक्वल किती मिळेल तुम्हाला, हा 10 तिकडे गेला 5 मीटर मिळेल. ओके, मग आता 5 मीटर जर मिळालं तर y इज इक्वल काय मिळेल मग फायनली y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आपण 20. मग y ची व्हॅल्यू किती झाली, x ची व्हॅल्यू किती झाली 5, 5चा स्क्वेअर 25 आपण
20 याचा आन्सर तुम्हाला मिळेल, दॅट इज 1.525. सो 1.25 मीटर. दिस इज सिम्पल सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम. तर अशा पद्धतीने आपल्याला हा इथं आपला टास्क एक्झरसाइज 2वरचा डाऊट सेशन इथं कंप्लीट होते. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल तर ते तुम्ही मला सेंड करा, ती सोल्युशन मी तुम्हाला पाठवेलच. ओके, आजचं लेक्चर आपण इथंच थांबवत आहे. थँक्यू.